ऐका मग तो श्री अनंतू, पार्था ते असे म्हणतू, पैगा तू योगयुक्तो, जालासी आता. भगवान श्रीकृष्ण पार्थाला म्हणजे अर्जुनाला म्हणतायत की आता तू ऐक. काय ऐक? तर तू योगयुक्त झालेला आहेस आणि म्हणून मी आता तुला जे सांगतोय ते तू शांत मन देऊन ऐक. मज समग्राते जानसी ऐसे, आपुलिया तळहातीचे रत्न जैसे, तुझ ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी. यामधल्या शब्दांवर आपण लक्ष दिलं तर यामध्ये ज्ञान विज्ञान असा शब्द आलेला आहे. आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जसं तळहातावरती एखादं रत्न घ्यावं आणि ते नीट पारखून घ्यावं, त्याच्या सगळ्या बाजू आपण पाहून घेतल्या, त्याचं आकलन झालं तर त्याचं स्वरूप काय आहे, ते कसं तयार झालं आणि त्याचा उपयोग काय आहे, हे सगळं जसं तुला कळेल, समग्रपणे कळेल, त्याचं सगळं त्याच्यामध्ये तुला आकलन होईल. त्याचप्रमाणे आध्यात्मिकतेचं, परमार्थाचं किंवा माझ्याप्रत येण्याचा जो काही मार्ग आहे तो मी तुला पूर्णपणे सांगणार आहे आणि विज्ञानासह सांगणार आहे. तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी, विज्ञानासह ज्ञान सांगणार आहे. एथ विज्ञाने काय करावे, पुढे ऐका. एथ विज्ञाने काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे, तरी पै आधी जाणावे तेची लागे. इथे भगवान श्रीकृष्णांनी स्वतः एक प्रश्न तयार केला आहे की अर्जुना, तुझ्या मनामध्ये असा प्रश्न येईल की जर ज्ञान सांगायचं आहे तर ज्ञान सांगताना ना विज्ञानाचा काय विषय आला. जर तुला ज्ञानाबद्दलच मला माहिती द्यायची आहे तर तिथे विज्ञानाचा काय उपयोग, असा तुझ्या मनामध्ये प्रश्न येईल. परंतु तसं नाही आहे. ज्ञान समजून घेण्यासाठी आधी विज्ञान समजलं पाहिजे असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला इथे सांगताय. तरी पै आधी जाणावे तेची लागे, म्हणजे तुला आधी तेच समजून घ्यावं लागेल. आधी विज्ञान समजलं तरच ज्ञान समजेल, असं भगवान श्रीकृष्ण ठासून इथे अर्जुनाला सांगतायत. हा फार महत्वाचा विषय. मग ज्ञानाची ये वेळे, झाकती जाणीवेचे डोळे, जैसे तिरी नावन ढळे, टेकली साती. या 9 ओव्या आहेत. यामध्ये 4थ्या क्रमांकाची ही जी ओवी आहे त्यात काय सांगतायत की एकदा तुला ज्ञान झालं की तिथे एकदा तुला ज्ञान झालं की त्या ज्ञानानंतर तुझी वृत्ती जी आहे ती विचलित होणार नाही. तुझ्या वृत्ती ज्ञान जे आहे किंवा तुझ्या ज्या वृत्ती आहे तिथपर्यंत जाणार नाही, कारण तुला पुरेसं ज्ञान झालेलं आहे. आणि त्यासाठी एक दृष्टांत त्यांनी दिलेला आहे की जैसी तिरी नाव न ढळे, टेकिली सांती. आपल्याला माहिती आहे की नाव जी असते होडी, ती एकदा तीराला लागली की पुढे जात नाही. जोपर्यंत पाण्यात आहे तोपर्यंत ती पुढे पुढे चालत राहते, परंतु एकदा तीराला लागली की ती पुढे ढळत नाही. त्या पद्धतीने तुला विज्ञान समजून घेतलं आणि ते विज्ञानाच्या नंतर ज्ञान कळालं की तुला पुढे कुठलाही संशय राहणार नाही, असं भगवान श्रीकृष्ण इथे अर्जुनाला सांगतायत. तैसी जाणीव जेथ न रिघे, विचार मागुता पावली निघे, तरकू आयनी नेघे अंगी जयांच्या. म्हणजे काय की जिथे तैसी जाणीव जेथ न रिघे, विचार मागुता पावली रिघे, आपले जे काही मन चित्त वृत्ती, ज्या विचार करण्याच्या ज्या काही वृत्ती, एकदा ज्ञान झालं की ज्ञान झाल्याच्या नंतर आपल्याला कुठलाही विचार राहत नाही, कुठल्याही शंका मनामध्ये राहत नाही. आणि तर्क, काही लोक तर्क करतात, हे असंच असेल का तसंच असेल का, या गोष्टीला सुद्धा कुठली संधी राहणार नाही. अर्जुना तया नाव ज्ञान. आता ही ओवी ज्याच्यावरती आपल्याला भाष्य करायचं आहे किंवा ज्याच्यावरती आपल्याला अनुवाद करायचा आहे ती ही ओवी आहे. ही समजा तुम्ही 6 क्रमांकाची. अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंचू हे विज्ञान, तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान, हेची जाण. अर्जुनाला सांगतात भगवान श्रीकृष्ण की हे अर्जुना, त्यालाच ज्ञान असे म्हणतात. ही जी काही स्थिती आहे त्याला ज्ञान म्हणतात. आणि त्या व्यतिरिक्त जे काही आहे ते सगळं काय आहे? विज्ञान आहे, असं तेच म्हणतायत. येर प्रपंचू हे विज्ञान, म्हणजे त्या व्यतिरिक्त, ज्ञानाव्यतिरिक्त जे काही उरलेलं आहे ते विज्ञान आहे. तेथ सत्यबुद्धी ते अज्ञान. आणि त्या विज्ञानावर जर आपण सत्यबुद्धी ठेवली तर ते मात्र अज्ञान आहे. इथे 3 व्याख्या झालेल्या आहेत बघा. ज्ञानाची व्याख्या झालेली आहे,
विज्ञानाची व्याख्या झालेली आहे आणि अज्ञानाची व्याख्या जी आहे ती माऊलींनी इथे केलेली आहे की अर्जुना तया नाव ज्ञान, जेव्हा आपण निसंशय होतो, चित्तवृत्ती स्थिर होते, आत्ममग्न होतो आणि आपण त्या स्थितीला प्राप्त होतो, तिथे कुठलेही विचार नसतात, कुठलेही आपल्याला राग द्वेष जे षड्रिपू आपल्याला आहेत ते नसतात, आपण पूर्ण महादेवमय झालेलो असतो त्यावेळी. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे, जो काही सगळा प्रपंच उठ बस असेल, कार्यकारण जे असेल ते विज्ञान आहे. आणि त्या विज्ञानावर जर तू सत्यत्व बुद्धी ठेवली, म्हणजे तेच जर सत्य वाटायला लागलं, तर मात्र ते अज्ञान आहे असं इथे सांगितलेलं आहे. आणि आता 7वी ओवी जी आहे, आता अज्ञान अवगे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे. म्हणजे आता काय होतं की एकदा अज्ञान गेलं की विज्ञान सुद्धा तिथे बाद होतो, अज्ञानाचाही बाद होतो, म्हणजे अज्ञानाचा विनाश होतो. अज्ञान तर ज्ञानामध्ये लय होतो, परंतु विज्ञान सुद्धा काय होतं, बाद होतो. आणि ज्ञान ते स्वरूपे, आणि मग आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होतं. जेने सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे, हे जाणणे साने मोठे उरोने दी. मग सांगणाऱ्याचं सांगणं सुद्धा काय होतं, थांबतं. आणि ऐकणाऱ्याचं ऐकणं सुद्धा, त्याचा जो ऐकण्याचा छंद आहे, श्रोतेवर्गांना जे काही ऐकायचं असतं त्या ज्ञानाबद्दल, विज्ञानाबद्दल, ते सुद्धा थांबतं. केव्हा, ज्या क्षणी आपल्याला ज्ञान होतं. हे जाणणे साने मोठे उरोने दी. साने म्हणजे लहान, तर हा लहान तो मोठा, हा या वर्णाचा तो त्या वर्णाचा, किंवा ह्या धर्माचा त्या देशाचा, छोटा मोठा काळा गोरा, हे जे काही भेदाभेद आहे हे सगळे संपतात. उरो नेदी म्हणजे राहत नाहीत. कधी, ज्ञानाच्या स्थितीला. ऐसे वर्म जे गूढ, ते किजेल वाक्यारूढ, जेने थोडे न पुरे कोड बहुत मनीचे. मग शेवटी ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत की भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाला असं सांगायचं आहे की एकदा हे वर्म तुला कळालं, हे सगळ्या ज्ञानाचं काय आहे, वर्म आहे. आणि हे वर्म जर तुला कळालं तर तुला ज्ञान प्राप्त होईल. आणि ते कळावं म्हणून ते वर्म मी आता काय करतोय, शब्दारूढ करतोय, वाक्यारूढ करतोय, म्हणजे शब्दामध्ये मांडतोय, जेणेकरून ते तुला समजेल. आणि मग ते एकदा समजल्याच्या नंतर तुझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. असा एक धावता भावार्थ आपल्या ह्या ओव्यांचा आपण केलेला आहे.